हिंसाचार करू नका, योगात आहे. काय पाहिजे अजून? आहार चांगला पाहिजे, योगात आहेच ना आहारशास्त्र. अहो योगामध्ये एवढं सांगितलेलं आहे की कुठल्या सीझनमध्ये काय खावं, भाज्या पालांचे नावं सुद्धा सांगितलेले आहेत. अजून काय सांगायचं? हठयोगामध्ये बघा, घेरंड संहिता घ्या किंवा तुम्ही हठयोग प्रदीपिका घ्या, त्यात भाज्यांचे नावं, कुठल्या ऋतूमध्ये काय खावं आणि काय खाऊ नये, दही कधी खावं कधी नाही खावं, याचं सगळं सूत्र सांगितलेलं आहे. काय नाही योगा, धैर्यवान राहा. हठयोगामध्ये यमनियमामध्ये धैर्य आहे. योगामध्ये काय जे मापदंड तुमचे आदर्श जीवनशैलीचे आहे ती योगामध्ये आहे. लवकर उठा, लवकर झोपा, हे सगळं योगामध्ये आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी सांगितलं, योग हे दिव्यास्त्र आहे. मी असंच सहज म्हणून गेलेलो नाही आहे. अतिशय सूचक भाषेमध्ये आणि थोडक्या भाषेत तुम्हाला जर सांगायचं जर असेल ना मला, तर मी तुम्हाला एकच सांगतो की आदर्श जीवनशैली सुधारण्याच्या पाठीमागे धावू नका. काही गरज नाही आदर्श जीवनशैलीची सुधारण्याची. योग करा, तुमची जीवनशैली आपोआप सुधरेल. सकाळी उठायचं टेन्शन घेऊ नका, योग करण्यासाठी उठा, आपोआप उठाल. आदर्श जीवनशैली म्हणजे जे काही 20, 25, 30 गोष्टी करायच्या आहेत ना, ते एका एकाला टिक करत बसू नका. योग करा, सगळ्या गोष्टी एकाच फटक्यामध्ये टिक होऊन जातील. अजून काय सांगायला पाहिजे? योगामध्ये काय नाही हो. अहो आरोग्याच्या दृष्टिकोनातून, शरीराच्या आणि मनाच्या दृष्टिकोनातून तर हठयोग पूर्ण समर्पित आहे त्यालाच, नाही का? हठयोगाची जर व्याख्या बघितली आपण तर काय आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये, शरीराचं सुदृढीकरण करणं, मनाचं सुदृढीकरण करणं, हेच हठयोगामध्ये दिलेलं आहे. आणि मग हठयोग आपल्याला राजयोगाकडे घेऊन जातो, सो अँड सो फोर्थ. याच्यानंतर मी अजून काय सांगायला पाहिजे? जर आजारांपासून आपल्याला दूर राहायचं असेल तर आपल्याला योग आपण आपला सहकारी, आपला मित्र, आपला सखा, आपला संगती आपण बनवला पाहिजे. आणि जाता जाता जर आपल्याला झोप येत नसेल तर मी काही प्रोटोकॉल बनवलेला आहे, मी तो फक्त तुम्हाला वाचून दाखवतो आणि ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. मी त्या प्रोटोकॉलच्या माध्यमातून अनेक ज्या लोकांना अनिद्रा झालेली आहे, मला जे लक्षात आलं की त्यांनी सांगितलं की सर झोप येत नाही, काय करावं? झोपच येत नाही, काय करावं? म्हणजे हा खूप मोठी समस्या आहे की लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं. अरे मला समजत नाही झोप येतेच कशी लोकांना लवकर. असे लोक म्हणतात, तक्रार करतात की कळत नाही कशी झोप येतेच कशी लवकर. बरं आली तर आली, मग झोपून लवकर उठून नेमकं करायचं काय? किती भयंकर प्रश्न आहे. उठायचं करायचं काय नेमकं? झोप एक तर येत नाही, अचानक रात्री झोप येते. काही मित्र असतात रात्रीच मेसेज करतात, 1:30 वाजता त्यांचे मेसेज चालू असतात, फोन चालू असतात. आपण व्हॉट्सॲप सकाळी बघितलं तर त्याचा मेसेज असतो रात्रीच्या 1:45 वाजता. असे कितीतरी आहेत, प्रत्येकाच्या जीवनात तसे आहेत. झोपेच्या बाबतीमध्ये जरा मागे घ्या, मी वाचून दाखवतो बरं का, फार डिटेलमध्ये त्याची चर्चा करणार नाही. हे मी विश्वासानं सांगतो की याच्यावर मी बऱ्याच जणांना याचा उपयोग झालेला आहे आणि त्यांच्या ज्या काही अनिद्रेची समस्या आहे मी ती सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगोदरची घ्या, ही बघा, हळूवार वाचून दाखवतो, थोडंसं त्याच्यावर विचार करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर झोपेची समस्या असेल ना तर तुमचा डॉक्टर, तुमचा आरोग्यसेवक जो कोणी असेल, सायकोलॉजिस्ट असेल किंवा योग शिक्षक असेल किंवा तुमचे जे काही डॉक्टर असतील त्यांच्याशिवाय आणि घरच्यांच्या शिवाय इतर कोणाशीही सांगायची नाही, चर्चा करायची नाही, त्याचा उहापोह करायचा नाही. मला माहीत आहे, माझ्या घरच्यांना माहीत आहे, माझ्या डॉक्टरला माहीत आहे, इनफ, पुरेसं आहे. त्याच्यानंतर दिवसभर व्यस्त राहा, बिझी राहा, मन शरीर थकेल एवढं काम करत चला. आपल्याला माहिती आहे मला झोप येत नाही ना, काम करा. संध्याकाळी हलका व्यायाम करा, जेवण लवकर करा. हे सूत्र आहेत, हे स्टेप्स आहेत. संध्याकाळनंतर फार गंभीर विषयावर गप्पा मारू नका, वादविवाद करू नका, व्हिडिओ, हॉरर शो, सिरियल बघू नका, शांत गाणी किंवा सुरेल भक्तसंगीत ऐका. ज्याला झोप येत नाही ना त्याला माहिती आहे की झोप न येणं सुद्धा किती भयंकर मोठी बिमारी आहे. अहो रेस्टच नाही शरीराला, मनाला. विचार करा, तडफडतं अक्षरशः शरीर मन की झोप पाहिजे. जर झोपेचं महत्त्व सांगताना काय सांगू तुम्हाला, आपलं आयुष्य किती आहे निसर्गानं दिलेलं 100 वर्ष. माणूस रोज 8 तास झोपतो 24 तासापैकी. गरज आहे 8 तासाची 7 तासाची, म्हणजे 1/3 व्यक्ती हा झोपतो. वयाचे आपले 20-25 वर्ष झोपीत जातात. चेष्टेचा विषय आहे का हा? म्हणजे जर ती आवश्यक नसती तर आपल्याला एवढी झोप दिली असती का हो? की 100 वर्षात 25 वर्ष फक्त झोपा.
मग जगायचं 25 वर्ष जर झोपेत जात असेल तर आपण काय जगतोय? काहीतरी महत्त्व असेल. त्याच्यामुळे संध्याकाळनंतर मन विचलित होईल असं काही करू नका. झोपायच्या अगोदर सर्व तयारी करून झोपा. जसे पाणी पिऊन, दरवाजा लावून, घरातील लाईट बंद करून, गॅस बंद करून, अलार्म लावून, हे सगळ्या गोष्टी करून झोपायचे. प्रत्येक 2 मिनिटाला उठतो आपण, अरे गॅस बंद करायचा राहिला, अरे कडी लावली आहे का नाही, अरे अलार्म लावला का नाही, बॅग भरली आहे का नाही, भाजी काढून ठेवली आहे का नाही, दूध फ्रीजमध्ये ठेवलं आहे का नाही. म्हणजे माझ्या बायकोच्या समस्या सांगतोय बरं का मी. आणि मला त्रास असतो, अरे जाऊन या तुम्ही, पाण्याची बॉटल तरी घेऊन या. ह्या सगळ्या गोष्टी असतात. हे सगळ्यांचे, आपण सगळे सांसारिक माणसं आहोत किंवा त्या जीवन प्रवासातले माणसं आहेत. आपल्याला ह्या समस्या सर्वांच्या आहेत. झोपताना सगळी तयारी करून झोपा. त्याच्यानंतर मोबाईल बेडपासून किमान 3 मीटरवरती ठेवा, नाही तो आपला उशालाच असतो. हे त्याच्यासाठी आहे की ज्याला झोप येत नाही. तुम्ही म्हणता काही सांगतात 3 मीटर आपल्याला घ्यायचंच नाही, पण मी जवळच ठेवणार, असं नाही आहे. अट्टहास करू नका. मोबाईल हा दूर ठेवायचा आहे. बेडवर जाण्याच्या अगोदर मनोभावे शांतचित्तानं प्रार्थना करा. 5 ते 10 मिनिट तुम्ही अनुलोम विलोम प्राणायाम करा. मन शांत होईल, विचार शांत होतील. पुढची स्लाईड. बेडवर आडवे झाल्यानंतर आरामात पडा. डोळ्यांच्या पापण्यांची जलद गतीने किमान 60 वेळा उघडझाप करा. पापण्या थकून जातील आणि आपोआप डोळे बंद होतील. त्यानंतर बुबुळांची हालचाल जाणीवपूर्वक थांबवा. डोळे बंद केल्यानंतर आपले डोळे गरगर गरगर फिरत असतात, इकडे तिकडे, मागे पुढे, वर खाली, सारखे फिरत असतात आणि आपल्याला झोप येत नाही. गांभीर्यानं दृढ निश्चय करून डोळे बंद करायचे आणि बुबुळांची मूव्हमेंट शांत ठेवायची. आता काहीही झाले तरी डोळे उघडायचे नाही, हा दृढ संकल्प करा आणि शांतपणे पडून राहा. काहीही झालं तरी डोळे उघडायचे नाही म्हणजे नाही. ॲक्च्युली डोळे बंद केले ना तर माणसाला भीती वाटायला लागती. असं वाटतं माझा हार्ट रेट वाढला काय, धडधड व्हायला लागली काय, मला हार्ट अटॅक येतो. त्या अनिद्रेच्या माणसाला, एन्झायटी, डिप्रेशन असलेल्या माणसाला असे त्रास होतात. पण संकल्प करायचा, पॉझिटिव्ह राहायचं आणि म्हणायचं काहीही झालं तरी मी डोळे उघडणार नाही, माझे बुबुळं मी शांत ठेवणार. त्याच्यानंतर आता मनातल्या मनामध्ये एक मंत्र जप सुरू करा. माझा हा आग्रह नाही आहे, तुम्ही काहीही मंत्र जप करू शकता किंवा तुम्ही काहीही कुणाचंही नाव घेऊ शकता. मंत्र जप करताना मंत्र हा थोडासा मोठा म्हणा, म्हणजे तुमचं लक्ष त्या मंत्रावरती राहिलं पाहिजे. नुसतं ओम 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 ते एकानंतर मेकॅनिकल होऊन जातं, नंतर आपले दुसरे विचार सुरू होतात. थोडासा मंत्र मोठा, जसं मी स्वतः म्हणतो की ओम नमो भगवते वासुदेव, मी असं तो वाचतो, विचार म्हणत नाही, मी असं शब्दावर माझी नजर असते. किंवा तुम्ही गायत्री मंत्र म्हणा, कुठलाही तुमचा मंत्र असेल, कंटिन्यूली म्हणत राहा, शांतपणे तो म्हणत राहा. तुम्हाला झोप कधी लागेल याचा थांगपत्ताही तुम्हाला लागणार नाही. आणि यदा कदाचित जर तुमची रात्री अचानक जाग आली तर काय करायचं? मग ती पण मोठी समस्या आहे ना. झोप लागली तर ठीक आहे, पण मध्येच उठलो तर मग काय? मग त्याच्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये घड्याळ बघायची नाही, वेळ किती झाला बघायचा नाही. आपली पहिली सवय काय असते? मोबाईल घे, किती वाजले, अरे 1:30 वाजले, आता कशी झोप येणार, आता रात्रभर काय करू? होतंय का नाही प्रत्येकाला? आता तर 1:30 वाजला आहे, 12च वाजलेत, आता अजून तर अर्धी रात्र, मग आहे का कोणी जाग? मग व्हॉट्सॲप आणि झालं, वाजले तिचे 12. कुठल्याही परिस्थितीमध्ये घड्याळ बघायची नाही, वेळ बघायची नाही. घड्याळ जर असली तर ती झाकून टाका, कपडा टाकून द्या. अत्यंत सिरियस विषय सांगतो बरं का मी तुम्हाला. हा झोपेच्या, मला माहीत आहे की अक्षरशः लोक रडतात, सर झोप येत नाही, काहीतरी करा. सिडेटिव्ह मेडिसिन्स घेऊन किती दिवस घ्यायचे, त्याची काही मर्यादा असते का नसते? हे करून बघा. रात्री अचानक जाग आली तर कोणत्याही परिस्थितीमध्ये घड्याळाकडे मध्ये बघू नका. लघुशंका आली तर उजेड न करताच शक्यतो जा, डोळे बंद करूनच जा. ते जाऊ शकतो आपण, आपल्याला माहीत असतं किती पावलांवरती आपलं काय काय आहे, माहीत असते आपल्याला. घरामध्ये, ज्या घरामध्ये आपण 20-20 वर्ष राहतो त्या घराचा अंदाज येत नाही आपल्याला? नक्कीच येतो. काही दिवस करा, झोपेची समस्या सुटेपर्यंत तरी करा. पुढची घ्या, लास्ट स्लाइड आहे. पहाटे 5, आता ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे. पहाटे 5चा अलार्म वाजला की उठायचे. देवाचे, कुणाचेही तुमचं नाव घ्या, मी माझे प्रोटोकॉल सांगितलेले आहेत. देवाचे नाव घ्यायचे आणि अंथरुणाच्या बाहेर पडायचे. अलार्म वाजल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत पुन्हा झोपायचे नाही म्हणजे नाही. पूर्ण झोप झाली तरी किंवा पूर्ण झोप झाली नाही तरी.
पक्षी असं कधी कंप्लेंट करतो की आज खूपच पाऊस होता, झोप झाली नाही, मग आता 9 वाजेपर्यंत आता पाऊस उघडला, मी झोपून राहतो? असं बरं, ते तर उघड्यावरच असतात ना, ते अशी कधी तक्रार करतात का? तशी तक्रार आपण संरक्षणातून सुद्धा करतो की आज झोप झाली नाही, आता मी आज रविवार आहे 10 वाजेपर्यंत झोपतो. नो, 5च्या नंतर झोप नसली झाली तरी हरकत नाही, परंतु उठायचं, योगाभ्यास करा, प्रातःविधी करा, योगाभ्यास करा आणि तुमच्या दिनचर्याला सुरुवात करा. एक दिवस ह्या प्रयत्नामुळे तुम्हाला अजिबात झोप येणार नाही. तुम्ही म्हणाल सर काय सांगितलं, झोपच आली नाही मला रात्रभर. हरकत नाही, दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करा, दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करा, झोप नाही येणार. तिसऱ्या दिवशी तेच कंटिन्यू करा, चौथ्या दिवशी तुम्हाला आरामात झोप लागेल. मन शरीर थकेल, इच्छा असो अथवा नसो, शरीर झोपायला सुरुवात करेल. आणि जेव्हा एकदा काही आपल्या मनाला तशी सिस्टम लागली, आपलं मन नियंत्रित झालं, मनाला ते चॅनलाइज झालं, तर हळूहळू मन शांत व्हायला लागतं आणि नंतर हळूहळू झोप व्हायला लागते. श्रद्धेनं, विश्वासानं हे नक्की करून बघा. आपल्याला अनिद्रेचा जो काही त्रास आहे तो योग अभ्यासामुळं दूर जाईल. आपल्या शरीराचं, मनाचं, ताणतणावाचं, जीवनाचं सुयोग्य व्यवस्थापन करायचं असेल तर योगशास्त्रासारखं, योगासारखं आयुध आपल्या जीवनात असावं. योगशास्त्रासारखं किंवा योगासारखं दिव्यास्त्र आपल्या सोबत असावं. ते तुमचं जीवन सुसंगत करेल, समृद्ध करेल, सुखी करेल, आनंदी करेल, समाधानी करेल. आणि जर कदाचित योग तुमच्यावर मेहरबान झाला तर आध्यात्मिक जागृतीसुद्धा तुम्हाला होऊ शकते. असं माझं स्वतःचं हे एक मत आहे, चिंतन आहे. मी सुरुवातीला जसं सांगितलं की मला विज्ञानाचा कुठल्याही सिद्धांताला इथे छेद द्यायचा नाही, निषेध करायचा नाही किंवा त्याला अडवई जायचं नाही. त्याच्याशी सुसंगत असं मी मत मांडलेलं आहे. योगशास्त्राच्या आणि विज्ञानाच्या सिद्धांताला धरून राहून मी माझं जे मत मांडलेलं आहे, ज्या काही त्रुटी असतील त्या नक्कीच मी पुढच्या वेळेस सुधारेल. या मंडळाच्या या सर्व मंडळीचे मी परत एकदा आभार व्यक्त करतो. आपण इथे आलात, मला ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि माझी सेवा ही योग सेवा समजून त्या योगेश्वराला, श्रीकृष्ण भगवंताला मी माझी सेवा अर्पण करतो. श्रीकृष्ण अर्पणम समस्तु. धन्यवाद.